सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। जाणीव सामाजिक संस्था आणि अतुल म्हात्रे ग्लोबल लर्निंग अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुकापूर येथे भरवण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। किड्स गार्डन स्कूल सुकापूर येथे रविवार 7 डिसेंबर रोजी आयोजित या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी अतुल म्हात्रे, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश गणेश केणी तसेच विविध नामांकित कंपन्यांचे HR प्रतिनिधी उपस्थित होते। मेळाव्यात टाटा स्टाईल, L&T, LIC, HDFC, ICICI बँक, कोटक बँक, रिलायन्स यांसह एकूण 22 प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या। सुमारे 400हून अधिक तरुण तरुणींनी मेळाव्याला भेट देत विविध क्षेत्रातील मुलाखती दिल्या। अनेकांना याच ठिकाणी ऑन द स्पॉट जॉब ऑफर लेटर्स मिळाले असून मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यावेळी बोलताना अध्यक्ष राजेश केणी यांनी जाणीव सामाजिक संस्था आगामी काळात पनवेल तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात समाजोपयोगी उपक्रमांची उंच भरारी घेणार असल्याचे सांगितले। सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी सदैव उभ्या राहणाऱ्या आणि लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेल्या राजेश केणी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची सामाजिक कामगिरी अधिक बळ मिळत असल्याचे उपस्थितांच्या प्रतिक्रियावरून दिसत होते। या उपक्रमाला जाणीव सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये अतुल म्हात्रे, रोशन पाटील, विकी तसेच सीताराम म्हस्कर, किशोर पाटील, प्रभाकर केणी, स्वप्नील भुजंग, संदीप म्हस्कर, संजय केणी, वामन शेळके, बाळाराम फडके, MC पाटील, संस्थेचे खजिनदार संदीप यादव, संतोष यादव, केशव चिलगर, दिनकर गुंजाळ, श्री आळवे, सागर जगताप, आकाश ढसाळ, आठवणकर साहेब, राजश्री पाटील, रिया पाटील, रेखा बागुल, श्रद्धा केणी, सायली साळुंखे, शीतल मोरे, मोहन शिंदे, अमरचंद शिवकर, प्रज्ञा उबाळे, प्रसाद पिंगळे, प्रकाश पोपटा, दीपक किरवडकर, अमित गायकर, विकास भोकरे, श्री गुर्जर साहेब, राजेश अमरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। स्थानिक नागरिकांनी सुकापूर परिसरात जाणीव सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून भविष्यातही अशीच रोजगार निर्मिती आणि समाजहिताच्या कामांची अपेक्षा व्यक्त केली आहे। आपण या ठिकाणी जाणीव सामाजिक संस्था आणि अतुल म्हात्रे ग्लोबल लर्निंग रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये ब्लिंकिट असेल, टाटा स्ट्राईव्ह असेल, HDFC बँक, ICICI बँक, रिलायन्स, निपॉन, त्याचबरोबर महिंद्रा, इतर L&T कंपनी आहे। साधारणतः एकूण 22 कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण बघताय की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे। आपण म्हणताय की साधारणतः किती लोकांना रोजगार, तर आपल्याकडे जे एम्प्लॉयर आलेले आहेत त्यांचं टार्गेट आहे किमान 300-350 लोकांना आपण या ठिकाणी नोकऱ्या देऊ शकतोय। कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना कोणी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, कोण आणखी नोकरीच्या प्रतीक्षेत राहणार आहेत, त्या सगळा डेटा आपण कलेक्ट करायला मागतोय। आज ज्यांना नोकरी नाही मिळणार त्यांना पुढच्या रोजगारामध्ये आपण नोकरी इन्स्टंट, म्हणजे आपण अतुल म्हात्रे आणि आपली जाणीवची जी टीम आहे ती पूर्ण टीम याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवायला मागते। आज ज्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत 3 दिवसानंतर सुद्धा कळंबोलीमध्ये या ठिकाणी एक रोजगार मेळावा आहे, तर त्यावेळेस त्या लोकांना आपण बोलवायला मागतोय। साधारणतः 26 रोजगार मेळावे आतापर्यंत अतुल म्हात्रे आणि टीमच्या वतीने झालेले आहेत। तर एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड आपण तयार करण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत। आपण म्हणतो की देशाला नोकरदार वर्ग जो आपला आहे तो नोकरीच्या प्रतीक्षेत आहे। आज शिक्षण असून सुद्धा चालत नाही, तर नोकऱ्या मिळत नाही आहे, हे वास्तव आहे। तर त्या अनुषंगाने या रोजगार मेळाव्याला अनन्यसामान्य महत्त्व आहे असं मला वाटतं। आणि अतुल म्हात्रे संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळावा या मेळाव्यामध्ये 20 कंपन्यांनी सहभाग घेतला आणि 300-350 कॅन्डिडेट असं उपस्थित आहेत, त्यांचे इंटरव्ह्यू सुरू आहेत। तर इथे मेळाव्यामध्ये इयत्ता 8वी असेल, डिप्लोमा, इंजिनियर, ITI सर्वच स्थळातील उमेदवारांसाठी इथे नोकरी मिळू शकते
आणि थोड्याच वेळाने 2-3 तासात आम्हाला कळेल किती लोकांना तिथे रोजगार मिळतो आहे प्रत्यक्षामध्ये आणि ज्यांना नाही मिळणार त्यांचा डेटा त्या कंपनीकडे गेला. उद्या जेव्हा वॅकन्सी असेल त्या कंपनीकडे ते स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करतो आणि इथून पुढे सुद्धा जाणीव हे उपक्रम घेणार आहे आपण. जाणीव फाउंडेशनच्या वतीने आणि श्री अतुल म्हात्रे यांच्या जॉईंट वेंचरमध्ये आम्ही हा उपक्रम केलेला आहे. मुळात असे रोजगार मेळावे बरेच होतात, पण ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्ही जर त्यांच्या अनुषंगाने विचार केला तर विद्यार्थ्यांना कुठून सुरुवात करायची हे कळत नाही. तो मुद्दा आज आपण डोअर टू डोअर जाऊन प्रत्येकाच्या घरात जाऊन विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की तुम्हाला ही सुरुवात आहे. तुम्ही इथे येऊन इंटरव्ह्यूसाठी कशी तयारी करायची, आता इंटरव्ह्यूचं पहिलं पाऊल जर उचललं तरच तुम्ही कुठेतरी जॉबला लागाल. त्याची सुरुवात करून देणं हा मुख्य उद्देश होता. आमची आशा आहे 300-350 विद्यार्थी आता आलेले आहेत, इंटरव्ह्यू देत आहेत आणि आमची आशा आहे की सगळ्यांना जॉब भेटेल. त्यातले त्यात जे स्टुडंट राहतील आणि आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू आणि भविष्यात त्यांना चांगला रोजगार भेटेल याची नक्की पूर्तता करू. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.